लाल सलाम, जय भीम. आपण आज सगळे इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे विनम्र आभार. आणि कारण की गेले काही दिवस आम्ही इथे म्हणजे नंदू मळेकर असतील, आमचे राजेश पेडणेकर सर असतील आणि इतर सर्व कार्यकर्ते आहेत, जाधव सर असतील आणि इतर सर्वच. तर ह्या सर्वांनी इथे मिळून आम्ही सर्वांनी मिळून हे सगळं काही उभं करण्याचा प्रयत्न केला. आणि इथे सगळं काही जो इथे वारसा आहे म्हणजे डांग्यांचा वारसा आहे, क्रांतिसिंह नाना पाटलांचा वारसा आहे, बापूराव जगतापांचा आहे, गुलाबराव गणाचार्यांचा आहे, अनेकांचा इथे वारसा आहे. जे काही मातब्बर थोर क्रांतिकारी इथे होऊन गेले आणि जेवढे कम्युनिस्ट पुढारी आहेत मोठे, त्या सर्वांचा इथे पाय लागलेले आहेत आणि इथे सगळेजण आलेले आहेत. इथे इथून जी सुरुवात झालेली आहे, हा 50-60 वर्षाचा 70 वर्षाचा जो याचा कार्यकाल आहे तो इथून झालेला आहे. तर आपण या वास्तूमध्ये काहीतरी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी एक संकल्पना आम्ही सगळ्यांनी समोर ठेवली होती आणि क्रांतिताईंनी त्याला एक सहमती दिली आणि आम्ही सुरुवात. आज या ठिकाणी शहीद भगतसिंग वाचनालयाचं आपण उद्घाटन करतो आहोत आणि त्या दृष्टीने आपण हे उद्घाटन न राहता ही चिंगारी होईल आणि जास्तीत जास्त पसरेल अशा तऱ्हेने उद्देशाने आम्ही इथे हे सुरू केलेलं आहे. आता ही स्फूर्ती आम्हाला जी मिळालेली आहे ते ह्या वास्तूचा एक इतिहास आहे. हा वास्तूलय हा स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला 42चा भारत छोडो ह्या घोषणेचा हा हे आहे. या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये छोडो भारत ही मोठी घोषणा करून त्या तिथून निघून गेल्या, अदृश्य झाल्या. त्या अरुणाचलपल्लीच्या चळवळीत सुद्धा त्या काळात सुद्धा हे आपलं ऑफिस ऍक्टिव्ह होतं आणि त्या ठिकाणी सेंटर असताना कॉम्रेड नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील याच ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली होती, याच ऑफिसमध्ये. आपल्या कार्यक्रमाचं औचित्य इथे असं आहे की शहीद भगतसिंग पुस्तकालयाचं उद्घाटन आपण करतोय. ते उद्घाटन करण्यासाठी मी उद्घाटिका अस्मिता मोहिते यांना सांगतो की आपण ही संविधानाची प्रत स्वीकारून मान्य करून हे उद्घाटन करावं. कॉम्रेड, ही प्रत आपण स्वीकारावी आणि मग उद्घाटन व्हायला. शहीद भगत सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे. शहीद भगत सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे. इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. हे पुस्तक कॉम्रेड आपल्याला हे देखील आपले चंद्रकांत जाधव यांच्या प्रकाशनाचं आहे, केतकी प्रकाशनाचं. हे पण देखील आपण समोर दाखवावं. मी सुरुवातीला जाहीर करते आणि इथल्या कार्यकर्त्यांनी मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते, विशेषतः मळेकर साहेबांचे. कारण इथे हा इतका अनौपचारिक कार्यक्रम असेल अशी मला कल्पना नव्हती आणि तुम्ही सगळेच जण इथे इतक्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करता आहात. त्या मानाने आपण इतक्या वर्षात समाजासाठी म्हणून काही केलं का हा प्रश्न मगासपासून माझ्या डोक्यात पडलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज भगतसिंगांचा स्मृती दिन ज्याला आपण म्हणतो तो आहे की अगदी 23व्या वर्षी की ज्या वयात सर्वसामान्य मुलं स्वप्नरंजनात रममाण असतात किंवा स्वतःच्या भविष्याबद्दल म्हणजे त्यांचं निश्चित काही ठरलेलं नसतं, संदिग्धता असते, अशा काळात भगतसिंगांचं ध्येय ठरलेलं होतं. आपल्याला काय करायचं आहे, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं आयुष्य आपल्याला द्यायचं आहे हे त्यांनी ठरवलेलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या आणि ते साध्य करण्यासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं.
बलिदान, ज्याला सर्वोच्च बलिदान म्हणतात, असं त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे अर्थातच इतक्या वर्षानंतरही आपल्या मनात त्यांच्याविषयीची आदराची भावना कायम आहे. पण हे का होऊ शकलं ह्याचा जेव्हा विचार करतो आपण, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की त्यांचं वाचन फार दांडगं होतं. सगळ्या प्रकारचं वाचन त्यांनी केलेलं होतं. त्यांना हा स्वतंत्र भारताचा समाज हा अतिशय अंधश्रद्धा नसलेला किंवा कोणत्याही चुकीच्या गोष्टींनी भारलेला अंधश्रद्धा असा नको होता. आणि त्या दृष्टीने आणि सर्वसमावेशक, की जिथे जात धर्म ह्याचा कुठेही परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा समाज हवा होता. आणि त्या दृष्टीने त्यांनी ते वाचन केलं होतं. त्यांच्या नावाने जेव्हा ही वास्तू आपण वाचनालय सुरू करतो आहोत, त्यावेळेला आपल्या सर्वांची जबाबदारी, विशेषतः हे पुढे चालू ठेवणारे जे कार्यकर्ते आहेत, त्यांची जबाबदारी खूप जास्त आहे असं मला वाटतं. त्यामुळे मुलांचा विभाग हा समृद्ध असणं गरजेचं आहे. आणि त्यात सगळ्या प्रकारची पुस्तकं असली पाहिजेत. म्हणजे केवळ त्यांच्यावरती चांगले संस्कार होतील अशीच नाही, साध्या गोष्टींच्या पुस्तकांमधून सुद्धा ते संस्कार होत असतात, जे थेट नसतील, इनडायरेक्टली होत असतील काही. कारण असं मी वाचलेलं होतं कुठेतरी, की आईन्स्टाईनला एकदा विचारलं होतं की मुलं बुद्धिमान होण्यासाठी काय करता येईल. त्यावेळेला त्यांचं उत्तर असं होतं की मुलांना परिकथा वाचू द्या, मुलांना परिकथा सांगा त्याच्यातून. कारण ह्या साध्या साध्या गोष्टींमधून कल्पनाशक्ती वाढते, मुलं विचार करायला लागतात आणि त्यातून चांगला समाज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलांचा विभाग हा समृद्ध करणं इथे गरजेचं आहे. आणि ह्यासाठी म्हणून तुम्हाला जी जी मदत लागेल ती ह्या सगळ्या तुमच्या वाटचालीमध्ये तुमच्या सोबत मी असेन ह्याची खात्री बाळगा. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते की तुम्ही मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं. मनापासून आभार. आपण त्याच्यावरती सुरुवात केलेलं आहे. आपले केतकी प्रकाशनाचे चंद्रकांत जाधव यांनी जवळजवळ 200 बालसाहित्याची पुस्तकं दिलेली आहेत. हा, त्यासाठी त्यांचा देखील आभार. त्यानंतर कॉम्रेड प्रकाश रेड्डी आणि हिंबाळकर यांनी देखील काही पुस्तकं दिलेली आहेत, जी लॉवरची आहेत. म्हणजे लहान गटापासून मोठ्या गटापर्यंत सर्वांना अभ्यासासाठी उपयोगीची पुस्तकं दिलेली आहेत. डावी चळवळ म्हणा किंवा कम्युनिस्ट विचारसरणी याच्याबद्दल एक आता हल्ली मी जे वाचलं तर छत्तीसगडचे आंदोलन, नियोगी आंदोलन आणि सद्यस्थिती हे पुस्तक जरूर वाचा. रंगनाथ पठारे आणि मला वाटतं सुमती लांडे त्यांनी लिहिलेलं आहे. अतिशय म्हणजे ओघवत्या भाषेमध्ये आहे. आणि ज्या माणसाला कम्युनिस्ट किंवा डावी चळवळ काय माहित नाही त्याने अवश्य म्हणजे वाचावं. आणि वाचता वाचता ते फार इंटरेस्टिंग असल्यामुळे तुम्हाला ते एकाच बैठकीत संपवावं असं वाटतं. मी एक पुस्तक आणलेलं आहे, ते जमल्या सगळ्यांनी वाचावं. आता मी हे पुस्तक लायब्ररीला देणार आहे की लडाख मध्ये जे सोनम वांगचुक काय म्हणतायत ना ते तुम्हाला समजेल. आणि जे अडाणी म्हणा किंवा कोणी जे त्यांनी निसर्गाचं कसं ओरबाडतायत हे पण तुम्हाला समजून येईल. त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचा. आणि जेव्हा बाजारात येईल तेव्हा मी देईन, कारण अच्युत गोडबोले सरांशी मी संपर्कात आहे. आणि बाकी या वाचनालयाला जे काही सहकार्य पाहिजे माझ्याकडून ते मी कधीही करेन, काही इश्यू नाही. धन्यवाद. म्हणजे मी इथे आल्यानंतर खरं म्हणजे माझं मन एकदम भरून गेलेलं आहे. कारण ह्या वास्तूमध्ये बालपणापासूनचा आमचा संबंध राहिलेला आहे. कॉम्रेड बापूराव जगताप, कॉम्रेड गुलाबराव, कॉम्रेड नाना पाटील, ही जी मंडळी इथे बसायची, या बिल्डिंग मध्ये राहणारे कॉम्रेड संपत जगदाळे, बापूराव अनपट, निंबाळकर, रणदिवे, ते ह्या सगळ्या लोकांशी संबंध, कॉम्रेड घोणे, कॉम्रेड कुमटेकर. मी एक इथे पुस्तक आणलेलं आहे माझ्या जीवनावरती लिहिलेलं. त्या पुस्तकामध्ये या विभागामधल्या ज्या काही घटना आहेत लहानपणापासून आम्ही जे पाहिलेत त्याच्यामध्ये सगळ्या कॉम्रेड लोकांची नावं वगैरे, ते मी मुद्दामून, माझ्या घरी एकच पुस्तक राहिलं होतं
ते निघते वेळेस माझ्या लक्षात आलं, म्हटलं की आज लायब्ररी आपली वाचनालय ओपन होत आहे, तर त्या वाचनालयामध्ये हे मी भेट, तुम्ही कोण सपोर्ट कोण आहे हा हे सपोर्ट करतोय. त्या पुस्तकामध्ये बरीच माहिती लिहिलेली, तर बोलण्याचा आज योग आलेला आहे मला. इथे क्रांती आहे, त्याचबरोबर सगळे लोक इथे आहेत. हे एक आयुष्यात ऐतिहासिक स्थान आहे. जसं की क्रांतीने मगाशी सांगितलं तिच्या भाषणामध्ये की स्वातंत्र्य चळवळीपासून इथे जयप्रकाश नारायण येत होते, नंतर आमच्या अरुणा असफल्ली येत होत्या. ही मंडळी आमचे घरगुती संबंध होते त्यावेळेस, गुलाबरावांबरोबर, बापूरावांबरोबर. ह्या बिल्डिंगच्या बरोबर माझा खूप जवळचा संबंध आहे, कारण याचे जे मालक आहेत वरती जे राहतात, दिनेश लवाना, त्यांचा आमचा खूप घरगुती संबंध आहे. असा हा एक इतिहास आहे. भगतसिंगांचा आज पुण्यतिथी आहे, त्यांची आपण आठवण करतो. मी अजून एक अनाउन्समेंट करू इच्छितो की आज हे वाचनालय आपण चालू केलंय. माझ्याकडे 100 पुस्तकं आहेत, तर ती पुस्तकं आहेत. कॉम्रेड डांगेंचं जे इतिहास लिहिलं होतं ते पुस्तक आहे. ते तुम्हाला कोणाला येऊन माझ्याकडून ते घेऊन जा माझ्या वेलफेअर सेंटरवरती, आणि ते सुरक्षित इथे राहतील. आपल्या इथल्या स्थानिक लोकांना ते वाचता येईल, आणि ह्या तुमच्या वास्तूसाठी जी काय मदत लागेल. कारण आपली चळवळ आपल्याला आपल्या रक्तामध्ये, जरी मी आज काँग्रेस पक्षामध्ये असलो तरी विचार ते काय आपले जाणारे नाहीये, पण तरी कम्युनिस्ट पक्षाची नाळ ही आमची तुटलेली नाहीये. जिथे जिथे कम्युनिस्ट पक्षाचा असेल, काही कार्यक्रम असतील, तर मी तिकडे हजर असतो, जातो. तुमच्या ह्या वास्तूसाठी तुम्हाला जर कधी काय मदत लागली वगैरे तर जरूर मला सांगा. आर्थिक मदत असेल, काही मदत असेल, तर मी सदैव तिथे देईल. कारण ही वास्तू मी अजूनही माझी समजतो. कारण म्हणजे आम्ही सगळे इथे लहानपणी आमचं जीवन गेलेलं आहे. वडिलांबरोबर लोकसभेचं इलेक्शन, विधानसभेचं इलेक्शन सगळं इथूनच आम्ही चालवलं. त्याच्यामुळे त्या वास्तूशी शेवटपर्यंत संबंध राहील. आज मला इथे बोलवल्याबद्दल मी आपले सगळ्यांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहीद भगतसिंगांचं पुस्तक कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांचं, आणि मी डॉक्टर असल्यामुळे त्या अनुषंगाने आजीचा बटवा हे पुस्तक लिहिलेलं आहे. या तिन्ही पुस्तकं मी या लायब्ररीला अर्पण करीत आहे. त्याबद्दल लायब्ररी आणि यामुळे आपण सतत कार्यक्रम घेत राहूया अशी मनीषा व्यक्त करते. हे वाचनालय सुरू करण्याचा उद्देश हा गिरणगाव आहे. आज तो गिरणगाव म्हणून राहिलेला आहे असं मी म्हणत नाही. ह्या भागामध्ये फार मोठे मेजर असे बदल झालेले आहेत. तरी सुद्धा पूर्वीचा भाग आहे, मोमीनपुरा असेल, मदनपुरा असेल किंवा हा भाग असेल, बदल झालेला असले तरी माणसं तीच आहेत, मानसिकता तीच आहेत. थोडीशी मध्यमवर्गीय किंवा हायर मिडल क्लास असा हा वर्ग वाढलेला आहे. जरी असलं तरी त्याच्यामध्ये शिरून किंवा तुमच्या सामान्य लोकांमध्ये शिरून आपल्याला आपलं कार्य पुढे न्यायचं आहे. आणि हे कार्य पुढे नेण्यासाठी आपल्याला ज्या ज्या लोकांची मदत मिळेल, खरं या वाचनालयामध्ये सगळ्यात मोठी मदत झाली ती नंदूचा भाऊ दत्ता मळेकर यांनी स्वतः, ज्या वेळेला आमची पहिली मीटिंग होती त्यावेळेला 550 पुस्तके घेऊन आला. आणि ह्यासाठी जे जे लोक लागतात यांची ओळख केली. म्हणजे हाचा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी जी मदत पाहिजे, म्हणजे ही उत्स्फूर्तपणे दिलेली मदत आहे. आज मळेकरांचं पूर्ण कुटुंब इथं आहे, म्हणजे त्यांचे भाव आहेत, त्यांचे मुलगा आहे, हे आहेत. नंदू मळेकरांचा मुलगा जो आहे तो आज इथे हजर आहे. आता याने 4 पुस्तक लिहिलेली, हे अमेझॉनवरून प्रकाशित झालेले आहे. परंतु मी सांगितलं की ही 4 पुस्तकं अमेझॉनवरून प्रकाशित जरी झाली तरी ही पुस्तकं या लायब्ररीमध्ये आली पाहिजेत, ही आमची इच्छा आहे. त्यामुळे ते कार्य झालं पाहिजे आणि याच्या पुढे त्यानं लिहित राहावं, करत राहावं. आणि हे कार्य करत राहावं ही माझी म्हणजे अशा प्रकारे सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज मला काही लोकांनी विचारलं, नवीन जुने लोक आलेले नाहीत, आज सगळे नवीन लोक आहेत. हे आमचं भाग्य आहे, कारण इथं नवीन लोक येणं, नवीन लोकांनी हे करणं. आमचे तर नेहमीचे लोक येतात, आज आले नाहीत. कॉम्रेड प्रकाश आहेत, कॉम्रेड अनुराधा रेड्डी आहेत, तुम्ही आहात,
तापोळे आहेत, हे जर सोडलं तर बाकीची सगळी मंडळी इथं नवीन आहे आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि हे असंच पुढे चालत राहावं, या भागामध्ये कार्य करत राहावं. एक आहे की ही लायब्ररी जी आहे, पुस्तकालय आहे, हे पुस्तकालय मोठं व्हावं. त्यासाठी मी या ठिकाणी बसलेल्या सर्वांना असं आव्हान करतो, ज्यांच्याकडे जी काही पुस्तकं असतील, आमच्या लायब्ररीला ज्यांना कुणाला म्हणजे मदत करायची असेल, त्या सर्वांनी आम्हाला पुस्तकं देऊन किंवा इतर मार्गानं उपकृत करावं, असं एवढं आव्हान मी करून माझे 2 शब्द संपवतो. आपण नक्कीच ह्या संक्रमण काळामध्ये शहीद भगतसिंग पुस्तकालय ही एक आशावाद निर्माण करेल, अशी मी शाश्वती तुम्हाला देतो कॉम्रेड. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें